त्यांच्यासोबत वाघमारे सुद्धा उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा हा 8वा दिवस आहे। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। विजय वडेट्टीवार यांच्या डोळ्यांमध्ये आपल्याला अश्रू पाहायला मिळत आहेत, त्यांना अश्रू अनावर झालेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय इतर सुद्धा ओबीसी समाजाचे बांधव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। घोषणाबाजी केली जाते। विजय वडेट्टीवार हाकेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उपोषण स्थळी पोहोचलेले आहेत। मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी सुद्धा आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। गेल्या 8 दिवसांपासून त्यांचं हे वडीगोद्रीमध्ये आमरण उपोषण सुरू आहे। दरम्यान त्यांना भेट देण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक नेते इथे हजेरी लावत आहेत। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज बांधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत। वडीगोद्रीमध्ये मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव दाखल झालेले आहेत। तसंच दुसऱ्या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर ओबीसी समाज आक्रमक होत आंदोलन सुद्धा करत आहे। रास्ता रोको केला जातोय, टायर जळून निषेध व्यक्त केला जातोय आणि सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली जाते। साहेबांना द्या ना जरा, साहेबांना हॅलो साहेब, मी सीएम साहेब, मी आता हे उपोषण स्थळी आलो आहे। आमच्या ओबीसी नेत्यांचं उपोषण जे सुरू आहे, तुम्हाला मी काल पण बोललो, तुम्ही म्हणालात की पाठवतो शिष्टमंडळ मंत्र्यांचा। सावे ते तर पूर्वी जाऊन आले, ते काही चर्चा काही सकारात्मक केली नाही त्यांनी। तर जरा तुम्ही उद्या पाठवा ना तुम्ही 2 मंत्र्यांना, ते सावेंना आणि हे फार आता आज इथे हजारोचा जनसमुदाय आहे, हा लोकांच्या जरा भावना समजून मी स्पीकर फोन ऑन करतो। मी जरा सीएम साहेब बोलतायत, आपण शांत राहा, कृपया शांत राहा। सीएम साहेब, मी स्पीकर फोन ऑन केला आपल्या माहितीसाठी। हॅलो, हो हा बोला बोला। याची पहिल्यापासून आपण खबरदारी घेतली आहे, त्यामुळे कुठे जे शब्द आपले पहिल्यापासूनचे आहेत ते आजही कायम आहे आणि पुढे कायम राहणार। तुम्ही मला तुम्हाला एवढंच विनंती आहे, मी काल पण बोललो, 2 मंत्र्यांचं किंवा शिष्टमंडळ सरकारतर्फे पाठवा। फक्त आमचे लोकांची ती जी मागणी आहे आणि विशेष करून उपोषणकर्त्यांची आणि समस्त ओबीसी बांधवांची जी मागणी आहे, ती सगळे सोयरेचा जो विषय आहे त्यावर एक सकारात्मक तुम्ही आश्वासन द्या आणि लेखी स्वरूपामध्ये जर तुम्ही देऊ शकला। कारण आता तुमचेच मंत्री म्हणाले गिरीश महाजन की आम्ही त्या काही सुप्रीम कोर्टात टिकणार नाही, असं गिरीश महाजनजी म्हणाले सगळे सोयरेचा। त्यामुळे तो सगळे सोयरेचा टिकणार नाही। कधी पाठवत आहे? उद्याला पाठवत आहे ना? ठीक आहे सर, ठीक।